फलंदाज धीरज, माझ्या साथी समालोचक मानस. पहिला चेंडू इथे मात्र मारला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क. षटकार आणि परशुराम पवार साहेब चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. नक्कीच जर पाहायला गेलं मानस सर तर या स्पर्धेमध्ये सर्वात मोलाचा वाटा कोणी उचलला असेल, कोणाचा खारीचा वाटा जर कोणी उचलला असेल तर ते आमचे परशुराम पवार टॉम. खऱ्या अर्थाने त्यांना मात्र कौतुक करावं लागेल. जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर 500 रुपये लावले होते त्यांनी, मात्र तो पारतशी जाते अजित याला. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची गाडा घेते फलंदाज अजित यादव. पारितोषांत पहिला हादरा बसतोय तो मी म्हणेल हॅलो. नवीन फलंदाज आहेत अभिषेक यादव. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सूर्यकुमार यादव पाहिले, आता मात्र अभिषेक यादव पाहतोय कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अभिषेक पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता जरूर, परंतु चांगलं कमबॅक केलं गोलंदाज मंथन याने. एक चेंडू डॉट टाकला, त्यानंतर विकेट घेतली. नक्कीच पाहतोय आम्ही परशुराम पवार उर्फ टॉम यांचा सासरवाडीचा संघ खेळतोय, म्हणून ते मात्र बँका बंद आहेत पण एटीएम मात्र त्यांनी चालू ठेवलाय. तर त्यांचं नक्कीच मनापासून कौतुक केलं पाहिजे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 500 रुपये त्यांच्या एटीएम मधनं कमी झालेले आहेत, परंतु ते अजून बोलतायत भरपूर पैसे जाऊ दे. सासरवाडीचा संघ आहे, परंतु इथे मात्र सासरवाडीचा संघ कसा खेळतोय त्यावरती निर्भर आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 7 या आकड्यावरती. आदित्य अंकुश, आपणास सुद्धा विनंती, सन्मान्य आमच्या आदित्यजी अंकुश साहेब आमचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचंय. पुन्हा एकदा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. त्या मानवने सर जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी 15 ते 20 धाव होत आहेत का, परंतु चांगलं कमबॅक केलं गोलंदाज मंथनाने. एक षटकाच्या अंपायर रिव्ह्यू घेतलेल्या क्षेत्ररक्ष करणाऱ्या टीमने, वाईट साठी बॅटिंग सर बॅटिंग टीमने, ओके बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आमचे पंच आदित्य अंकुश आमचे मित्र ते सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आदित्य अंकुश साहेबांचं स्वागत आहे. मी चिरागजी रावल साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आमचे कांबळे साहेब सुद्धा उपस्थित झालेत, कांबळे साहेबांचं स्वागत होते. सतीश कांबळे, रतीश कांबळे, सन्मान्य आमचे रतीशजी कांबळे साहेब उपस्थित झालेत. रुबल यांचं स्वागत होते. विशालजी चोरगे साहेब सुद्धा उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. सन्मान्य आमचे विशालजी चोरगे साहेब, आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचंय.
सन्मान्य विशालजी चोरगे साहेब, आपणास विनंती, आपण स्टेजवरती आहे ते फेअर डिलिव्हरी. म्हणजे एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7. पहिल्या मानसर जर असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर कुठंतरी सुभाषनगर संघ पहिल्या षटकामध्ये 20 ते 25 धावा होत आहेत का, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाज मंथन याने. विशाल चोरगे साहेब, आपलं इथं मनापासून स्वागत असणार आहे. मी विनंती करतो आयोजकांना की सन्माननीय विशालजी चोरगे साहेब असतील यांचं स्वागत करायचं आहे. आमचे रुबळ साहेब आले त्यांचं स्वागत करायचं आहे. 7 एक षटकाच्या समाप्तीनंतर 60 नवीन गोलंदाज येते. गोलंदाजी मार्गवरती राहुल. स्ट्राईकला फलंदाज अभिषेक यादव. बघूया, या सूर्यकुमार यादवने बरेचसे मॅचेस जिंकून दिलेत मुंबई इंडियन्ससाठी, परंतु ह्या यादव कशा प्रकारे खेळ करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. यादव मध्ये पॉवर आहे असं म्हटलं जातं, परंतु ती पॉवर दाखवत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु इथे मात्र यादवची पॉवर गोल झाली आणि फलंदाज अभिषेक यादव आल्या पावली, नक्कीच गेल्या पावली परत निघतोय फलंदाज. त्याचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं तो आरसीबीचा फॅन असावा. रुबल हा आरसीबीचा फॅन असावा. मुंबई इंडियन, यस. म्हणजे असं वाटतंय खऱ्या अर्थानं IPL पाहतोय नेहमीच रुबल, त्याला या क्रिकेटचा वेळ आहे. आज आरसीबी आणि नक्कीच याच्यामध्ये सामना होता आरसीबीचं राजस्थान, तर राजस्थानचा पळायला थोडा भारी होता नक्कीच. आता मात्र नवीन फलंदाज येतोय सुनील यादव. सुनील यादव, एक यादव गेला तर दुसरा यादव आलाय. हा स्क्वेअर चेंडू धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 8 धावा फलकावरती लागतायत. सूर्यवंशी कुठे गेला? नक्कीच जर आपण पाहिलं ना तर वैभव सूर्यवंशी आज काय फलंदाजी केली त्याने. जर पाहायला गेलं तर 26 चेंडू मध्ये 78 धावांची खेळी गेली आहे. लाजवाब. नक्कीच 7 6 आणि 8 4. चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फक्त एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 10 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 10 धावा मात्र फलकावरती लागतायत. 2 गडी बाद 10. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे मात्र डॉट. पुन्हा एकदा डॉट. चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज राहुल चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर स्ट्राईकला फलंदाज यादव सुनील यादव, तर स्ट्राईकला फलंदाज नॉन स्ट्राईकला धीरज यादव. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राहुल. चांगला चेंडू, इथे मात्र ब्रह्मास्त्र वापरलं होतं गोलंदाजाने. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते. 2 गडी बाद 10. 2 गडी बाद 10. जर पाहायला गेलं तर दुसरं षटक प्रगती पथावर असताना अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज राहुल. जशा प्रकारे मंथननी गोलंदाजी केली तशाच प्रकारे गोलंदाजी करतोय तो राहुल.
चांगला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन जाते परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 संधी भेटते डीजे ऑपरेटरला. एक इनिंग ब्रेक झाली ना तेव्हा जायचं का आतमध्ये. चला मुन्ना फॅन क्लब. तिसरा षटक घेऊन मैदानात आलाय तो गोलंदाज मयूर देशमुख. मला वाटतं मयूर दळवी. नक्कीच मयूर दळवी गोलंदाजी मार्गवरती. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय या मुघलवाडी संघातून. तो मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय मयूर. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज अभिषेक. धीरजवरती बऱ्याचशा आशा आहेत. जर ते मनोरे सर विचारायला गेलं तर मनोरे सर तर या धीरजला काहीतरी मोठमोठे फटके मारू लागतील या मैदानावरती. चांगला फटका इथे मात्र शॉट चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. यूज इट षटकार डीजे. धीरज म्हणजे जर पाहायला गेलं तर सुभाषनगरचा पोलाड असं म्हणून ओळखलं जातं. बाहुबली आहे नक्कीच. बाहुबली ज्याला म्हटलं जातं तो मात्र धीरज इथे षटकार मारतोय. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 धावा या फळकार लागतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतो. आपले इरादे स्पष्ट करतोय. खऱ्या अर्थानं अँड्रे रसेल असं म्हटलं जातं तर धीरज मात्र इथं मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. मयूर याला लगवलेला बेहतरीन षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक धाव तर निश्चित भेटेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय चेंडूची फेक करणार तोपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 17 या आकड्यावरती. सन्माननीय आमचे सचिनजी पाटील साहेब जे खास कोल्हापूर बोरसार इंजिनिअरिंग इथे उपस्थित झालेत. सचिनजी पाटील साहेबांचं या मी सचिनजी पाटील साहेबांचं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं तेजस सर आपण ते खास कोल्हापूरवरून आलेत तर त्यांचं मात्र इथे मनापासून आपण स्वागत करूया. त्यांना विनंती करूया की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं. सचिनजी पाटील साहेब आमचे सन्माननीय मुकुंदजी शेट्टे साहेब जे कृषी अधिकारी आहेत खोपोलीचे त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. इथे मात्र धावसंख्या फलकारते लागते. चौकार नाही एक घेतली ना एक घेतली आता 4 मारले. 21 धावा फलकारते लागल्यात. 21 धावा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर धीरज ज्या प्रकारे फलंदाजी करतो आता मात्र जो फलंदाज सुनील यादव याला सुद्धा माहिती आपल्या सुद्धा चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे तर तो मात्र चांगली फलंदाजी करतोय. आमचे मित्र गणेशजी गुरव साहेब हे सुद्धा उपस्थित झाले त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात परंतु झेल मात्र सोडतोय. सोप्पा झेल होता इथे मात्र सोडतोय आणि धावसंख्या 1 ने वाढताना ती पोहोचते 22 या आकड्यावरती. 2 गडी बाद 22. धीरज आणि सुनील याची जोडी मात्र जमली मैदानावरती. चांगला खेळ काढावा लागेल सुभाषनगर संघासाठी कारण की त्यांचे जावई हा सामना पाहतायत आमचे पवार साहेब उर्फ टॉम परशुराम पवार.
खऱ्या अर्थानं सपोर्ट करायला आलेत सुभाषनगर संघाला. 3 षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक लावले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आणि इथे मात्र षटकार आमचे मित्र गणेशजी गुरव साहेब इथं उपस्थित झालेत. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. इथे मात्र जसं आमचे परशुराम पवार साहेबांनी असा हात उंचावला तिथं मात्र षटकार जाते. खऱ्या अर्थानं परशुराम पवार साहेब तुमचं सुद्धा मनापासून आपण स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. धावसंख्या 6 ने वाढते आणि माझ्या साथी स्कोर मला सांगतायत 28 धावा. हॅलो, सन्मान्य आमचे मित्र वैभव मुंडे हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करू आपण स्टेजवरती यायचंय. आमचे मित्र वैभव मुंडे, तसे आमचे बंधू लक्की सोलंकी हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. परंतु स्वागत केलं या चौकाराने. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 32 या आकड्यावरती. या जर ओव्हरचा जर विचार केला तर मयूर दळवी यांचा मात्र कमीत कमी 22 धावा आल्यात. पूर्णपणे मॅचचा नक्षा बदलून टाकला या गोलंदाज मयूर दळवीच्या षटकामध्ये. फलंदाज धीरज आणि सुनीलने. सन्मान्य आमचे ऍडव्होकेट सिद्धेशजी जितेकर साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. ऍडव्होकेट प्रथमेश जी अरे, सन्मान्य आमचे प्रमुख मान्यवर ऍडव्होकेट प्रथमेश आरे साहेब सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. तर मी नक्कीच इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32. आता मात्र जर पाहिलं ना तर मानव सर की ह्या ज्या धावसंख्या आहेत खरोखरच आता मात्र वाचून गेले. कारण की जर पाहिलं गेलं तर सुभाषनगर संघामध्ये चांगले गोलंदाज सुद्धा आहे. तर या षटकामध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 धावा आल्या तर हा सामना सुद्धा एक चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. आमचे मित्र मनोजजी माने साहेब असतील, विक्रांत गायकवाड असेल आणि मध्ये त्यांच्या बाहुबली असेल अक्षय देशमुख सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं अक्षयच्या घरचा संघ आहे मोगलवाडी तर मात्र सामना पाहतोय. नक्कीच आमचे मित्र वरद विनायक मित्र मंडळ या मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे खालापूर 40+ क्रिकेट प्रीमियर लीग सदस्य खेळाडू राजू ओवाळ यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या तर सध्या उपचार चालू आहेत आणि या उपचार दरम्यान बराचसा खर्च आहे. आणि जर विचार केला तर एक हात मदतीचा म्हणून नक्कीच आमचे गणेशजी गुरव साहेब यांच्याकडनं सुद्धा राजू ओवाळ यांच्या नक्कीच त्यांच्या घरासाठी 500 रुपयाची देणगी आली आहे. म्हणजे त्यांना मदत केली आहे आमच्या. आणि ज्यांना कोणाला द्यायचं असेल कारण की एक चांगला क्रिकेटर त्यांना मात्र गरज आहे. आता आपली गरज आहे. बऱ्याच वेळा त्यांनी आपल्याला आनंद दिलाय. त्या आनंदासाठी नक्कीच आपण त्या राजू ओवाळसाठी एक मदतीचा हात म्हणून आमचे गुरव साहेब यांनी 500 रुपये आणि संजय सोळंकी यांच्याकडनं 500 रुपये, मी स्वतः विनोद सोळंकी माझ्याकडनं सुद्धा 500 रुपये मी त्याला मदत म्हणून आपण देऊ इच्छितो. नक्कीच हे पैसे संजय सोळंकीकडे जमा होतील. माझ्याकडनं सुद्धा 500 रुपये मी देतो. आणि जर कोणाला मदत करायची असेल तर ते सुद्धा मदत करू शकतात राजू ओवाळ यांच्यासाठी. नक्कीच त्यांनी संजय सोळंकीला संपर्क साधायचा. राजू ओवाळ जे आमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. या भांडवत बोदवडमध्ये नेहमीच आपण वरज विनय खोपोलीमधनं त्यांना खेळताना पाहिलंय. बरेचसे सामने त्यांनी जिंकवलेत वरज विनय खोपोली संघाला. तर एक मदतीचा हात म्हणून सर्वांनी त्यांना सहकार्य करायचे. नक्कीच बघा उदय कोळंबे सर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये त्यांनी मात्र
दिलेले आहेत उदय कोळंबे सर, आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तुमचे मित्र आहेत राजू ओवाळ, आणि त्यांना मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं देणगी दिली आहे, त्यांना मदत केली, एक मदतीचा हात राजू ओवाळसाठी. नक्कीच त्यांना मात्र आता गरज आहे सर्वांची. तर आपण मात्र सन्माननीय आमच्या खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय विनायकजी तेलोने साहेब इथं उपस्थित होते, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मात्र आमच्या अतिथी मंचावरती यायचंय. तसेच सन्माननीय खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय मनीषजी यादव साहेब सुद्धा उपस्थित होते, त्यांना सुद्धा विनंती करतो की आमच्या स्टेजमध्ये येऊन उपस्थित राहायचंय, आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचंय, विराजमान व्हायचंय. 36 धावा झाला लागल्यात फळकावरती. नक्कीच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य मनीषजी यादव साहेब असतील, खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक सन्मान्य विनायकजी तेलोने साहेब असतील, हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आणि हरीशजी पोटे साहेब, आपणास सुद्धा विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. सन्मान्य हरीशजी पोटे साहेब, नक्कीच जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, आमचे मित्र वरदविनायक खोपोलीचे एक उत्कृष्ट असे गोलंदाज राजू ओवाळ यांना मात्र नक्कीच हृदयाचा झटका आलाय. बराचसा खर्च त्यांचा हॉस्पिटलमध्ये लागणार आहे, बराचसा खर्च झालेला आहे. तर एक मदतीचा हात म्हणून आपण मात्र त्यांना कोणाला द्यायचे असेल तर एक मदतीचा हात देऊ शकता. आमचे उदय कोळंबे साहेब असतील, त्यांनी मात्र 1000 रुपये दिलेत. संजय सोळंकी, गणेश गुरव आणि विनोद सोळंकी यांनी सुद्धा मदतीचा हात एक दिलाय. तर ज्यांना कोणाला द्यायचे असेल त्यांनी संजय सोळंकी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आमचे जे तेज फार्म ग्रुप आहे, जे आयोजक आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितले की आम्ही सुद्धा सर्व मित्रमंडळी एक मदतीचा हात नक्कीच राजू ओवाळसाठी देणार आहे. प्रवीण सर, नक्कीच या व्यासपीठावर आपण बघतोय माजी नगरसेवक सन्माननीय मनीषजी यादव, त्याचबरोबर सन्माननीय विद्यमान नगरसेवक विनायकजी तेलवणे साहेब यांचं इथे आगमन झालंय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण स्वागत करूया सिद्धेश चितेकर, वकिली पेशात आहेत विनोद, पण असं म्हणतात की कोर्टाची पायरी कधी बघू नये, पण जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर एक प्रामाणिक वकील म्हणून सिद्धेश चितेकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. कारण वकिलांची आवडव्य फी आणि कोर्ट कचेऱ्यात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या यामुळे सामान्य माणूस कंटाळतो. पण तुम्ही खरोखरच खऱ्याच्या बाजूने असाल तर त्यांना योग्य न्याय देण्याचं काम सिद्धेश चितेकर करतायत. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तेज फार्मचे आपले तेजसजी साळुंगे, तेजसजी कांबळे, माफ करा, तेजसजी कांबळे. खऱ्या अर्थानं स्पर्धा वाढल्यात, नावं लक्षात राहत नाहीयेत, पण तेजसजी तेजसजी कांबळे खरं तर तेज फार्मचे ओनर. खऱ्या अर्थानं सिद्धेशजी चितेकर यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्यांच्या शुभ हस्ते सत्याच्या बाजूने चालणाऱ्या या वकिलांचं आपण स्वागत करूया. सिद्धेशजी चितेकर यांचं या तेज फार्म खोपोली खालापूर टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली यांच्या सौजन्याने आयोजित या मैत्री ट्रॉफीमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. यानंतर मी विनंती करतोय विद्यमान नगरसेवक खोपोली नगर परिषद विनायकजी तेलवणे यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तेजसजी यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत केलं जाते. विद्यमान नगरसेवक खोपोली नगर परिषद, प्रतिकूल परिस्थिती नसतानाही ज्यांनी संघर्षाचा लढा उभारला आणि विजयाचा झेंडा खोपोली नगर परिषदेवर रोवला असे विनायकजी तेलवणे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. नाही, नक्कीच विनायकजी तेलवणे, मी खोपोलीचा रिझल्ट ज्यावेळी टीव्हीवर पाहत होतो त्यावेळी असं वाटलं होतं की येणार की नाही, पण त्यांनी केलेलं सामाजिक काम, गेले अनेक वर्ष करत असलेलं त्यांचं सामाजिक काम आणि त्यांना समाजाने दिलेला न्याय खरं तर या नगरसेवक नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर मनीषजी यादव, त्याग आणि समर्पणाची भावना काय असते राजकारणामध्ये, स्वतःची हक्काची जागा सुद्धा इतरांना देणारा हा नगरसेवक, त्याचं आपण मनापासून स्वागत करूया. कारण आता हक्काची खुर्ची कोण सोडत नाहीये,
पण स्वतःच्या हक्काची खुर्ची सोडून देणारा त्याग आणि समर्पण, पक्षनिष्ठा म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण खोपोलीमध्ये जर घ्यायचं असेल तर मनीषजी यादव, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. त्याचबरोबर सन्माननीय जितेंद्रजी कांबळे साहेब यांचं या व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. हॅलो, इथे मात्र 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते मुघलवाडी संघासमोर. नक्की त्या 40 धावा कशा होत आहेत, काय त्याचबरोबर घडतंय, आमचे वकील काय बिघडतंय मित्र यासाठी घेऊन होते माझे ॲडव्होकेट समालोचक मनोरे सरांकडे. नक्कीच लल्लू, आपण प्रथमेश आर्य साहेबांचं मनापासून स्वागत करूया. तरुण वकील आहेत, होतकरू वकील आहेत. आजकाल सिरियल मध्ये वकील आपण पाहतो, पण हे सत्यातले वकील आहेत. तरुणांच्या कोणत्याही केसेस असतील पण त्या खऱ्या असतील तर नक्कीच ते तुमच्या मदतीला धावतील. त्याचबरोबर सन्माननीय जितेंद्र सर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. खोपोली नगर परिषद गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर जमेल, ठेकेदार म्हटलं की ठेके अनेक असतात. तेजस कन्स्ट्रक्शनचे मालक, नक्कीच त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आमचे सुनील भेळवाले आले, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सचिनजी पाटील साहेब या पाहुण्यांचं आपण या व्यासपीठावर स्वागत करतोय. तेजसजी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. कृषी अधिकारी खोपोली मुकुंदजी शेटे साहेब यांचं स्वागत केलं जाईल. अवकाळी पाऊस येतोय, खरं तर आमचं लक्ष आहे कृषी अधिकाऱ्यांवर. त्यांचे पंचनामे कसे होतात, शेतकऱ्यांना कोणता न्याय देतात, पण त्यांनी ओळखलंय की आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलंय आणि सगळे पाहणी करणारे कृषी अधिकारी आपल्या समवेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. कांबळे यांचे बंधू ऍडव्होकेट श्रेयसजी कांबळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय श्रेयसजी कांबळे ऍडव्होकेट. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. आणि वळूया लिटल मास्टर सुनील गावस्कर नंतर सचिन तेंडुलकर आले आणि खऱ्या अर्थानं मास्टर ब्लास्टर झाले. आता आमच्या लिटिल मास्टर नंतर आता मास्टर ब्लास्टर मानस मनोरे. सन्माननीय मनोजजी माने साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि जिग्या 11चे फ्रँचायझी विक्रांतजी गायकवाड साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली यांच्या सौजन्याने आयोजित खोपोली खालापूर टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने श्रीतेज वाम मित्र परिवार आयोजित भव्य मैत्री चषक 2026. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. पाहुण्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय, या स्पर्धेमध्ये जर आयवा कॅच घेतला गेला तर विनोद स्मार्ट वॉच आहे ना, गणेश गुरव साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. गणेश गुरव, जिग्या 11चे फ्रँचायझी विक्रांत शेठ गायकवाड यांचं इथे आगमन झालंय. जिग्या 11 हाळ संघ या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळणार आहे. मुनीर पटेल याच्यावर त्यांनी विश्वास दाखवलाय. मनोज माने साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. बघा, सगळे उद्योजक आहेत खरं तर मैत्री परिवारामध्ये. सगळ्यांच्या जाहिराती आपण या स्क्रीनवर पाहतोय. कोण आर्किटेक्ट आहे, कोण डिजिटल फ्लेक्स बनवतं, कोण सर्व्हे स्पेशालिस्ट म्हणजे लँड स्पेशालिस्ट आहे. बघा, सगळा मैत्री परिवार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सुनील चौहान सिरॅमिकचे ओनर,
श्रीकांतजी गायकवाड साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं. जिग्या 11चे आमचे विक्रांत गायकवाड. विक्रांत गायकवाड यांचं स्वागत केलं जातंय. श्रीतेश फार्मचे आमचे सन्माननीय तेजस सर यांच्या वतीने हे स्वागत केलं जातंय. विक्रांतजी गायकवाड जिग्या 11 आणि आपण वळतोय सामन्याकडे. तिथे आहेत आमचे मानस मनोरे. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण दुगाड़े सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैत्री ट्रॉफी 2026 के माध्यम से मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा हार्दिक स्वागत. चलेंगे मैदान के अंदर तो क्रिकेट की बातचीत हो गई. एक तरफ खेल रही है टीम मुगलवाड़ी, तो उनके सामने सुभाष नगर जो मैदानी जंग में दो हाथ कर रही है. 40 का लक्ष्य जो चेस करना है टीम मुगलवाड़ी को, और कमाल की शुरुआत की गई 6 के साथ. लेकिन मैं बुलाना चाहूंगा वासरंग और टीम काजूवाड़ी की कप्तान. इनिंग ब्रेक हुआ है, मेहमानों का हम स्वागत कर रहे थे, उसी में थोड़ा समय व्यतीत हो गया है. लेकिन वासरंग और काजूवाड़ी कप्तान आइए टॉस करने के लिए टॉस बॉक्स में. डॉट गेंद की आपको समाप्ति नजर आएगी. बल्लेबाजों की बात करेंगे तो मंथन और त्रुशाल ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. टीम मुगलवाड़ी की तो गेंदबाज है सचिन. P1 की पहली मैंडेटरी पावर प्ले की ओवर में 2 गेंदों पर 6 बनी है. ऑन साइड पर खेला, ये हवा में गेंद है, मिस टाइमिंग स्ट्रोक, कॉटन बॉल का चांस. पहले आप तो मैं ये कैच आपको ड्रॉप होता हुआ नजर आएगा. पहले गेंदबाज जितने तेजी से दौड़े थे ऐसा लगा शायद वो कैच को कैरी कर सकते थे, लेकिन उसके बाद वो रुके. फील्डर जो दौड़ रहे थे उनको मौका दिया, वो भी दुविधा मनस्थिति में मैं कैच लूं या ना लो, और ये कैच आपको ड्रॉप होता हुआ दिखाई देगा. इसी वजह मानस से सर. कोऑर्डिनेशन बहुत जरूरी है. मानस सर एक मिनिट, आमचे श्रेयसजी रतीशजी कांबळे साहेब यांचं स्वागत होते. मी विनंती करतो की रतीशजी कांबळे साहेबांचं स्वागत करायचे आयोजकांना विनंती करतोय. सन्माननीय रतीशजी कांबळे साहेबांचं स्वागत होते. तुषार सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचंय. अक्रॉस द लाइन बढ़िया स्ट्रोक है ये. दिशा खराब तो दशा खराब, और पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद. ये स्क्वायर लेग सीमा पार नंबर 4. जैसे जैसे बाउंड्रीज आएंगी चौका आपको आता हुआ दिखाई देगा. ऍडव्होकेट श्रेयस कांबळे साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र आपण करतोय. मी ऍडव्होकेट श्रेयस कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. गेस्ट इज गॉड. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तेजसजी कांबळे यांचे बंधू आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती करतोय. ऍडव्होकेट आहेत, वकिली पेशामध्ये आहेत, चांगलं कार्य करत असतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. मैदान के अंदर आपको डॉट बॉल आती हुई जरूर दिखाई देगी. अक्रॉस द लाइन से फिर एक बार कोशिश चढ़ में डाली थी, यॉर्कर लेंथ, अपील की गई स्टंपिंग की अंपायर के पास, लेकिन अंपायर का मानना कि बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित है. पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ है. रन बने हैं स्कोर कार्ड पर 12 रन. 40 का पीछा करते हुए मुगलवाड़ी. अ गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. ऐसा मैं हमेशा कहता हूं, अगर अच्छी शुरुआत मिलती है तो मंजिल तक आपको लेकर जाती है. ये 12 जो बगैर नुकसान बनी है कहीं ना कहीं टोटल को चेस करने में अच्छे साबित होंगे. टीम मीटिंग नहीं लेनी और विकेट के ऊपर तो बिल्कुल नहीं. सुभाष नगर टीम टाइम आपको ज्यादा व्यतीत नहीं करना है. 2 ओवर के बाद होगा ड्रिंक्स ब्रेक. ऐसे रूल्स इस प्रतियोगिता की. लेकिन पहली ओवर में बनी है 12. समीकरण की बात करेंगे तो 18 गेंदे और 28 रनों की जरूरत. अभिषेक यादव बॉलिंग ट्रैक पर आपको दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर आते हुए नजर आएंगे. 18 गेंदे क्या 28 बचाने का कारनामा सुभाष नगर की टीम इस मैदान के अंदर कर सकती है.
कि ये टीम में अभी भी वो जीतने की इच्छा है, कि मेहनत करने की काबिलियत है, कि अभी भी वो जद्दोजहद होगी, कि अभी भी वो संघर्ष होगा, ये समय जरूर बताएगा। लेकिन अभिषेक यादव जिन्होंने बैटिंग करते हुए कोशिश की लेकिन उतने रन बना नहीं पाए, लेकिन अब गेंदबाजी करते हुए अभिषेक यादव को अच्छा रोल मैदान के अंदर निभाने की जरूरत है। 3 ओवर के लिए 15 मिनट है सुभाष नगर टीम, वरना एक्स्ट्रा प्लेयर अंदर लेना पड़ेगा। आमचे ऍडव्होकेट पाहुणे जेवढे आहेत ना, सगळ्यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा। जेवढे ऍडव्होकेट मंचावरती बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती की टॉस करायचा आहे। रितेश घोसाळकर साहेब यांच्याकडून अभिषेक यादव यांच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक। लेकिन ऑन साइड पर या ऑन ड्राइव आपने देखा जहां पर एक सिंगल कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। नक्कीच ते सर आमचे लॅब टेक्निशियन आमचे मित्र संतोष देशमुख सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। 1 के साथ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 13 रन, 27 की दूरी बचेगी, 17 गेंदों का खेल बाकी है। मुकाबला आसान जरूर मोगलवाड़ी के लिए, लेकिन कौन सा माइंडसेट यहां से इस्तेमाल करेगी ये बात देखने लायक। बल्ला घूमा जरूर है, कैच को कैरी भी किया गया, विकेट कीपर के द्वारा अनलकी रहेंगे, ये मिलेगा पहला छटका। टॉस होते काजोवाडी संघ पाहतोय आपण बाजूला, एका बाजूला पाहतोय काजोवाडी आणि वासरा। आमचे सिद्धजी जितेकर साहेब यांच्या हस्ते टॉस का बॉस अर्थात नाणेफेकीचं कौल होतंय। टॉस झालेला आहे इथे आणि टॉस जिंकलाय तो वासरा संघाने। ओल्टू मानस सर। विकेट आपको यहां से जरूर आते हुए नजर आई, पहला झटका दिया गया मुगलवाड़ी टीम को। अभिषेक यादव ने बताया हम में भी है दम और हम में भी है कमबैक करने की ताकत। यह विकेट जो इन्होंने निकाली है वो आत्मविश्वास मजबूत करते हुए नजर आएगी। विकेट आपको जरूर आते हुए नजर आई। न्यू बैटर आएंगे नंबर 3 की पोजीशन पर मयूरेश मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए जरूर नजर आएंगे। समीकरण में बदला हुआ 16 गेंदे 27 की जरूरत। ओहो प्लेट करना चाहते थे, सम्मान देना चाहते थे। डॉट गेंद यहां से आएगी, जैसे डॉट गेंद आएगी वैसे टीम सुभाष नगर के समर्थकों में वो उत्साह वो जोश बिल्कुल नजर आता हुआ। पूरी तरीके से अपने टीम के खिलाड़ियों का कॉन्फिडेंस बूस्ट अप करते हुए मैदान पर नजर आएंगे। और इसी में ऋतिक घोसाळकर साहब इन्होंने इनाम लगाया, अगर यहां से अभिषेक यादव 3 में 3 विकेटें लेती है तो जो 1000 थे वो 3000 में परिवर्तित किए जाएंगे। यानी 3 गेंदों पर 3 सफलताएं तो 3000 का इनाम भी मिल सकता है अभिषेक यादव को। मुकाबला रोमांचक। रिवर्स दोधारी तलवार कनेक्शन नहीं था, एक और टॉट गेंद की समाप्ति आएगी। एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर, ऐसा मैदान के अंदर मैं कहूंगा बल्लेबाजों के लिए। ये दबाव बढ़ाएगा, ये दबाव बढ़ाएगा तो गलतियां करवाएगा, गलतियां करवाएगा तो विकेट मिलेंगी, विकेट मिलेंगी तो अपोजिशन टीम मजबूत होगी। और अगर वो मजबूत हुए तो उनको जीत जरूर मिल सकती है। अभिषेक यादव टर्निंग पॉइंट ये ओवर साबित होगा अगर सुभाष नगर यहां से वो जीत के दहलीज तक पहुंचती है तो कमाल की गेंदबाजी होती हुई इस मैच में। जड़ में डाली है, अपील की अंपायर के पास LBW लेग बिफोर विकेट की। अंपायर का मानना इट इज नॉट LBW बट इट इज LB, मतलब लेग 22। 1 रन यहां से काउंट किया। 1-1 रन के लिए मोगलवाड़ी को संघर्ष करना पड़ रहा है। क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बना देता है, ऐसा बहुत बार हमने सुना जरूर था। 1 के साथ टोटल की बात करेंगे तो 14 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। 40 का पीछा, 26 की दूरी बाकी, गेंदे बची है टोटल 13 गेंदे। ऑन साइड पर उड़ाया, ये बढ़िया स्ट्रोक था। स्लॉट वाली गेंद को भेजा बाहर वाले प्लॉट में, दबाव कम करेगा ये बल्लेबाजों के ऊपर से। मिलेंगे 6 रन।
6 रन के साथ दूसरे ओवर की समाप्ति आपको नजर आएगी। रन बनेगा स्कोर कार्ड पर 20 रन 40 का पीछा करना, आधा रास्ता हुआ है पूरा, आधा रास्ता तय करना बाकी। 20 रन बनी है और 20 रन बनाना और बाकी। अभिषेक यादव कमाल की गेंदबाजी कर रही थी, लेकिन एक गेंद जिस पर वो 6 आया और किए कराए पर पानी फेरा। मैं हमेशा कहता हूं क्लास में 10 अच्छे बच्चे हो, एक खराब हो तो पूरी क्लास को बिगाड़ देता है। ओवर में 5 अच्छे गेंदे हो, एक खराब हो तो पूरे ओवर को बिगाड़ देती है। वही आपने देखा, 5 अच्छे गेंदे, लेकिन आखिरी पर जो 6 आया मुकाबले की कहानी को पलटता हुआ नजर आएगा। 12 गेंदे 20 की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। रिक्वायर रन रेट की बात मैं करूंगा तो 10.00 की औसत हर एक ओवर के बीच मेंटेन करनी है टीम मोगलवाड़ी को। गेंदबाजी में किया जाएगा परिवर्तन। ओवर नंबर 3 को लेकर गेंदबाज अभिषेक बॉलिंग ट्रैक पर आपको आते हुए नजर आएंगे। तीन गेंदों पर 3 छक्के, 3 गेंदों पर 3 चौवे। मनोज माने साहब इनके 1000 का इनाम है, लेकिन ये हवा में गई, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। यहां पर भी कॉलिंग की कमी, 2 खिलाड़ियों के बीच में हुई टक्कर और ये कैच आपको एक और बार ड्रॉप होता हुआ नजर आएगा। कितनी गलतियां करोगे, यू हैव टू लर्न फ्रॉम योर मिस्टेक्स। आपकी गलतियों से आपको सीख लेनी पड़ती है, ना कि उन गलतियों को दोहराना होता है। लेकिन वही करते हुए सुभाष नगर के खिलाड़ी, पहला कैच आपने पहली ओवर में छोड़ा, वहां पर कॉलिंग नहीं थी। ये दूसरा कैच आपने छोड़ा जहां पर कॉलिंग नहीं थी और 2 रन भी मिले हैं। 18 बचेंगे अब 11 में। कमाल का मैच होता हुआ ये उड़ाया ऑन साइड पर, ऊंचाई मिली, दूरी नहीं। देयर इज नो डिस्टेंस इन द शॉट and the catch has been taken in the deep cow corner region. Another batter going back to the dugout. Second wicket down. दूसरा झटका है ये, दूसरी सफलता है ये, दूसरा विकेट है ये। मैदान के अंदर लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। सुभाष नगर बताते हुए, जब तक हमारे मन में हौसला बुलंद है तब तक मैदान पर हमें हराने की ताकत किसी भी टीम में नहीं है। समीकरण फिर एक बार बदला, 10 गेंदें बचेंगी, 18 रनों की जरूरत और नए बल्लेबाज इरफान। गुड्डू आई है बॉलिंग ट्रैक पर, पहली गेंद पर 2। अगर वो कैच होता तो वो भी डॉट हो सकता था, बिल्कुल। मनोज मानी साहब इनकी तरफ से इनाम है 3 में 3 6, 3 में 3 4 के लिए 1000। और ऑन साइड पर ये एक और बार लॉफ्ट किया, डीप में फील्डर, कैच ड्रॉप करते हुए क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में किया गया ये कैच ड्रॉप। देखिए बैटिंग टीम, नसीब आज इस टीम के साथ है, लक फैक्टर इस टीम के साथ है। नसीब का पत्ता जिसके साथ होता है उसका खेल हमेशा अच्छा होता है। यहां से एक और सिंगल आपको आता हुआ दिखाई देगा। टोटल बना 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। 9 गेंदें बचेंगी, जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 17 में क्या खतरा होगा या खतरों का खिलाड़ी बनेंगे। बैकफुट पर गए, ऑफ साइड पर बैकफुट पंच, खूबसूरत शॉट ऑफ द मैच एंड शॉट ऑफ द नाइट, आउट ऑफ द पार्क फॉर द मैक्सिमम 6 रन्स। एक फाइट, वातावरण टाइट मैदान के अंदर इस खिलाड़ी ने किया, मुकाबले को किया आसान। 17 में खतरा नहीं, खतरों का खिलाड़ी मैं हूं और मुकाबले को पूरी तरीके से मोगलवाडी की तरफ खींचा है। हॅलो, जर या चेंडूवरती षटकार आला तर सन्मान्य आमचे जितू भाऊ कांबळे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. बघा, बक्षीस लावायचं तर असं लावायचं. आणि आयवा कॅच पकडला तर वॉच, ब्रँडेड वॉच आहे. नक्कीच जर या चेंडूवरती षटकार आला तर सन्मान्य आमचे जितू शेठ कांबळे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. क्या बात है, इनामों की बरसात हो रही है। मोगलवाड़ी टीम के लिए इनामों की बारिश।
लेकिन मैदान के अंदर रनों की बारिश भी होती नक्कीच हुई आपण पाहतोय आमच्या खोपोली नगर परिषदेचे सर्व कॉन्ट्रॅक्टर आमचे जिगाबाई असतील, आमचे राकेश भाई, मनोज भाई, जितू शेठ, म्हणजे 4 ते 4 कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे इनामाची वर्षा जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. आमचे पत्रकार बंधू हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं जर आपण मनापासून स्वागत करूया. देखिए 29 रन 29 बड़ी है, 11 की जरूरत है. एक और बढ़िया स्ट्रोक है लेकिन डीप में फील्डर रुकिए, कहीं मत जाइए, अभी भी पिक्चर बाकी है, मुकाबले के अंदर अभी भी रोमांच बाकी है. छेल लगाने के बाद आई है विकेट. क्रिकेट का खेल गिरगिट से तेज अपना रंग बदलता है, कभी यहाँ तो कभी वहां. ये खेल पल से पल में उलट फेर करता हुआ समीकरण मानस सर, बनेगा. साथ में अब 11 की मानस सर जरूरत. बघा, जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 1000 रुपये लावलेला. जसा चेंडू वरती उडला तसा जितू शेट टोटल टेन्शन मध्ये होते की हा षटकार गेला का, परंतु नक्कीच षटकार नव्हता, कॅच होता. परंतु त्याने सांगितलंय मी पूर्ण माझा एटीएम आणलाय, या षटकामध्ये सुद्धा षटकार आला तर 1000 रुपये. देखिए मैदान के अंदर जरूर इनामों की बरसात आप देख रही है. समीकरण फिर एक बार आपको बदलता हुआ अब नजर आएगा. 7 गेंदें बची है, 11 की जरूरत. इंपॉर्टेंट बॉल होगी. स्क्रीन के ऊपर जितने रन आएंगे वो आपको ये बताएंगे कि मुकाबला आखिरी ओवर में किस टीम के फेवर में जाने वाला है. अच्छी गेंदबाजी की अभी तक कुट्टो ने. तर मानस सर, या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपये जितू शेटकडनं, परंतु षटकावरती ज्याने झेल पकडला तर त्या आयबाक्यासाठी मनोज माने आणि जिग्या शेठ यांच्याकडनं 1000 रुपये. क्या बात है, मनोज माने साहब है तो इनामों की बरसात तो होगी, इसमें कोई संदेह नहीं है. इनामों की बरसात वो कर रही है, लेकिन 7 गेंदें और 11 की जरूरत मैदान के अंदर. बैकफुट पर गए, स्क्वायर कट का प्रयास था. देयर इज नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट. कहीं पर निगाह, कहीं पर निशाना. लेट कट का प्रयास, टाइमिंग नहीं कर पाए. डॉट गेंद आई और 3 ओवर की समाप्ति हुई. 40 का पीछा, 29 ओवरें, 6 गेंदें और जीतने के लिए 11 की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. 6 गेंदें 11 रन, कांटे की टक्कर. डोंट गो एनीवेयर बिकॉज यू आर वॉचिंग एब्सोल्यूट सिनेमा इन द ग्राउंड. 6 गेंदें और मैदान के अंदर 11 का समीकरण आपको नजर आएगा. यह मुकाबला किस करवट जाएगा, यह मुकाबला किस टीम के पाले में जाएगा, किसको जीत मिलेगी, किसको मिलेगी हार, किसका सपना होगा साकार और किसका सपना अधूरा रहेगा. ये 6 गेंदें बची है, 11 की जरूरत. कौन सा वो गेंदबाज है सुभाष नगर का जो 6 में 11 को बचाने की ताकत अपने पास हेलो. रखता है. या दरम्यान मानस सर बघा, माझे आणि समालोचक जे आहे त्यांच्यासाठी खोपोली नगर परिषदेचे सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर आमचे जितू शेठ कांबळे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये आलेत. धन्यवाद. छह गेंदे और 11 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. बॉलिंग ट्रैक पर सूरज यहां से बिल्कुल तैयार है. उड़ाया आउटसाइड पर, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर. आसमानी तूफानी सुल्तानी ये लंबा छक्का और मुकाबले में समीकरण आपको आसान होता हुआ नजर आएगा. 1-6 छक्का लगाया, छक्के छुड़ाए और अब 5 गेंदें. जीतने के लिए 4 की जरूरत मैदान के अंदर. अजय माने साहब इनकी तरफ से एक और 6 अगर आता है तो 1000. 3 के लिए अब रन बचे नहीं है, 4 ही बाकी है. एक और 6 आता है तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा. अजय मानी साहब 5 गेंदें बाकी है, माफ कीजिए 5 रनों की जरूरत थी. ऑन साइड पर खेला जरूर है, 1 रन मिला. अब 4 बचेंगे, 4 में 4. नक्कीच आमचे जितू शेठ कांबळे यांचं कौतुक करा तर का कमी आहे. लगेच गुगल पे आलाय 0 मिनिटात. म्हणजे असा माणूस पाहिजे, दिलदर्या माणूस. खऱ्या अर्थानं जितू शेठ कांबळे असतील त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. खऱ्या अर्थानं नगरपालिकेतले सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि त्यानंतर बघू आपण आमचे मनोज माने जर असतील, राकेशजी गायकवाड आणि जिग्या हे सुद्धा वेटिंग मध्ये गुगल पे करण्यासाठी, परंतु करतील. चलिए मुकाबले के अंदर चलेंगे 4 में 4.
लोअर फुल टॉस ऑन साइड पर उड़ाया और मैच को किया खत्म। मोगलवाड़ी मुकाबले में अंत तक लड़ी है और ये टीम जीत के मंजर पर खड़ी है। कमाल का ये मैच, बट मैच विन बाय टीम मोगलवाड़ी। वेल प्लेड। चला आमचे जे हॅलो चला बॉल जमा करा। परशुराम पवार साहेब आहेत, त्यांच्या हस्ते जे षटकाराला 500 रुपये होते ते मात्र इथे देत आहेत. तर धीरज याने मात्र षटकार मारला होता, आपण घेऊन जायचे पैसे. आणि जेवढे जे सुभाषनगर